मी गणेश रहाटे. नुकत्याच काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत आमच्या येथील श्री संत गजानन महाराज सेवा समिती शेनला यांच्या वतीनं महिलांची तारांबळ होऊ नये किंवा आमच्याकडे आता ग्रामीण भागात शेतीची कामं जी आहेत ती फार जोरात आहेत आणि म्हणून त्या महिलांची कामंही थांबणार नाहीत आणि त्यांची रोजमजुरी बुडणार नाही या अनुषंगाने संत गजानन महाराज सेवा समिती यांनी एकाच छताखाली अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंत या गावकुसातल्या सगळ्या महिलांना या ठिकाणी एकत्र आणलं. शासनाच्या दरबारातील सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र केलं आणि निःशुल्कपणे हे अर्ज भरण्याची सुविधा इथं उपलब्ध करून दिली. अलीकडं जर पाहिलं आपण बातम्यांमध्ये तर तालुक्याच्या ठिकाणी महिलांची फार मोठी गर्दी, गोंधळ, मजुरी बुडते, कामही बुडते आणि शेतीतली कामही थांबतात. या सगळ्या गोष्टीला बगल देऊन आमच्या या सेवा समितीने अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं. एवढंच नाही तर याही अगोदर अनेक लोकाभिमुख कामं त्यांनी केले. किती अर्ज होते जवळपास 600 ते 700 अर्ज ऑनलाईन या ठिकाणी झालेले आहेत. महिलांचा त्रासही त्या ठिकाणी वाचलेला आहे. त्यांच्या या धोरणामुळे गावातील महिलांना अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा गावातच उपलब्ध झाली आणि ही सगळी सेवा निःशुल्क पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. याही अगोदर त्यांनी माझं नाव आशा केशवराव रहाटे. लाडकी बहीण योजना याला गजानन महाराज संस्थांनी खूप मदत केली. आमच्या बायांना कुठेच 1 रुपया खर्च करायचं काम पडलं नाही, कुठं त्रास झाला नाही, गोंधळ झाला नाही, सगळं व्यवस्थित संस्थांनं काम पार पडलं. त्यामुळे मी गजानन महाराज संस्थान